वाडा तालुक्यामध्ये वातानुकूलन यंत्रणेच्या स्फोटामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। वाडा तालुक्यातील आबिडगर येथील विस्तार कंपनीमध्ये वातानुकूल यंत्रणा म्हणजेच एसी दुरुस्तीचे काम सुरू असताना कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट होऊन 3 तंत्रज्ञ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली होती। या प्रकरणी निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा नोंद वाडा पोलीस ठाण्यात झाला आहे। किशन उर्फ कृष्णा भिवा निकम वय वर्षे 66, अखिलेश मोतीलाल जयस्वाल वय वर्षे 43, मोहम्मद अली मेहमूद अली अन्सारी वय वर्षे 31 अशी मृतांची नावे आहेत। शुक्रवारी रात्री सुमारे 11च्या सुमारास आबिडगर येथील विस्तारा कंपनीत एसी नादुरुस्त झाल्याने ठाणे येथून एका कंपनीमार्फत तंत्रज्ञ दुरुस्तीसाठी आले होते। या कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून न देता धोकादायक पद्धतीने काम करण्यास लावण्यास आल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे। या प्रकरणी कृष्णकुमार ए नाडर राहणार मुंबई यांच्या विरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।